मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आजच्या मॅच होत्या 3, जी आत्ता झाली ती जास्त इंटरेस्टिंग होती. ऑस्ट्रेलिया वर्सेस श्रीलंका. ऑस्ट्रेलिया ऑलरेडी झिम्बाब्वेबरोबर हरलेली. आजची त्यांना डू ऑर डाय मॅच होती, पण आजसुद्धा ते लोक हरले. वर्ल्ड चॅम्पियन बऱ्याच वेळा राहिलेले ऑस्ट्रेलियन्स, आज त्यांची ही दयनीय अवस्था बघवली जात नाही. ॲक्च्युली टीमच वीक आहे त्यांची. सध्या ऑस्ट्रेलियाकडे तसे प्लेयर नाही आहेत आणि जे चांगले आहेत ते इंजुरी आहेत. पॅट कमिन्स, हेझलवूड यांना इंजुरी आहे, त्यामुळे ते लोक पार्ट होऊ शकले नाही या टीमचा. अजून पण काही प्लेयर आहेत जे इंजुरीमुळे किंवा अजून काही कारणामुळे नाही आहेत. मिचेल स्टार्क जो होता त्यांचा रिटायर झाला, पण तरीसुद्धा ऑस्ट्रेलियाकडे आपण नेहमीच जरी त्यांची टीम किती काय अशी कशी पण वाटत असली तरी ते काही ना काही करून फायनलपर्यंत पोचतातच किंवा सेमीफायनल वगैरे. तर आता त्यांचा सुपर 8चा रस्ता पण खूप डिफिकल्ट दिसतो आहे, कारण 2 मॅच हरले आहेत ते लोक. तर बहुतेक ऑस्ट्रेलियाचा पत्ता कट होताना दिसतो आहे. बघू काय होतं. पहिली मॅच झाली आज एक ह्यांची, अफगाणिस्तान आणि UAE ने 160 केले 9 विकेट्सवर. अफगाणिस्तानने 162 केले, 5 विकेट लॉस. 5 विकेटने अफगाणिस्तान वन. आणि दुसरी मॅच होती इंग्लंड वर्सेस इटली. चांगली मॅच आहे, म्हणजे इटली एवढी नवीन टीम असून चांगली, म्हणजे एवढी क्लोज नाही झाली, पण इंग्लंडने रन्स केले 207 विकेट आणि इटलीने रन केले 178. जस्ट 24 रन्सने जिंकले इंग्लंडवाले. त्या मनाने म्हणजे एवढी नवीन टीम असून चांगला स्कोअर केला. 178 नॉट बॅड स्कोअर. तर येणाऱ्या काळात ह्या टीमकडून, म्हणजे ह्या ज्या छोट्या छोट्या टीम आहे ना, आणि बऱ्याच इम्प्रूव्हमेंट आहे पहिल्यापेक्षा. कारण पहिले काय, ह्या टीमच्या अगेन्स्ट ज्या पण मोठ्या टीम मोठे स्कोअर करायचे आणि ह्या टीमला 100, 125, 150च्या आत ऑल आउट होते. पण आत्ता तसं दिसत नाही, क्लोज येतात, म्हणजे 20-25 रनाने वगैरे हरतात. त्यामुळे एक चांगलं हे आहे. काऊन यांच्या मॅचेस अजून झाल्या पाहिजे रेग्युलर, म्हणजे थोडं बायलॅटरल वगैरे सिरीज असं प्रत्येक छोट्या छोट्या टीमला दिले पाहिजे. मोठ्या टीमबरोबर 2-2 मॅच, तर त्यांच्यात इम्प्रूव्हमेंट होणार आणि कॉम्पिटिशन टफ होईल. मग या वर्ल्ड कपमध्ये ते लोकांचं जेव्हा पण अपिअरन्स असेल तर मॅच बघायला इंटरेस्ट येईल थोडा. प्लेयर वेल नोन होतील. त्या खेळून खेळून त्यांना पण विकनेस, समोरच्याचे आपले विकनेस किती याच्यावर वर्क करून चांगलं एक कॉम्पिटिशन बघायला मिळेल. तर या टीमला, अशा छोट्या छोट्या टीमला, इटली वगैरे, नेपाळ आहे, नमिबिया, कॅनडा, यांना थोडं द्यायला पाहिजे चान्स चांगल्या टीमबरोबर मॅच खेळायचे. आता मॅचवर येऊया. ही जी आता संध्याकाळी मॅच झाली ऑस्ट्रेलियाने जी काय स्टार्ट केली होती, काय त्यांनी बॅटिंग केली हेडनी आणि मिचेल स्टार्कने. आज वाटत होती की ऑस्ट्रेलिया पूर्ण आपला राग काढणार आहे. जे झिम्बाब्वेबरोबर ते हरले होते ते 200, 225 होईल अशा 12च्या स्ट्राईक रेटनी खेळत होते जवळजवळ 8 ओव्हरपर्यंत. तरी त्याच्यानंतर जो हेड आऊट झाला त्यानंतर आला कोण, ग्रीन. मला वाटतं तीच त्यांची वीक लिंक दिसते. ग्रीन एकही मॅच धड नाही खेळला. त्याच्या आधी पाकिस्तानमध्ये सिरीज होती, तिथे पण नाही तो धड गेला. आणि 3 नंबरचा बॅट्समन, 4 नंबरच्या बॅट्समनकडून अशी अपेक्षा नव्हती ते लोक 4-5 रन्स करून जाते. एवढा बॅड पॅच अफोर्ड नाही करू शकणार टीम. आणि तो एवढा स्ट्रगल करताना दिसला. 7 बॉलात काहीतरी 3 रन होते. शेवटी तोच कंटाळला आणि पुढे येऊन मारायला गेला आणि स्टंप आऊट झाला. तर खूप त्याच्यामुळेच मला वाटतं प्रेशर आलं मिचेल्स मार्शवर. आज कॅप्टन्सीने खेळला तो, पण त्यांनी पण 54 केले. नंतर मग जी काय श्रीलंकेने मॅचवर ग्रीप घेतली, स्पिनरने कमबॅक केला, एका मागोमाग एक विकेटच गेले. त्यांची ही पार्टनरशिपच झाली नाही. तरीसुद्धा छोटे मोठे कॉन्ट्रीब्युशन करत ऑस्ट्रेलिया 184पर्यंत पोचली. 180पर्यंत पोचली. ते वाटलं की इंडिया काल 175 केलं आहे आणि एवढी चांगली मॅच झाली की 1 साईडेड नंतर जिंकले इंडियावाले. तर मला वाटलं इकडे पण थोडं ऑस्ट्रेलियन्स खूप जिद्दी असतात, ते सोडत नाही. तर ते टफ टाईम देतील हे रन्स करणं श्रीलंकेला भारी पडेल. पण श्रीलंका हो नथून काय त्याचं नाव, पथून निसंका काय खेळला, या बॅटिंग केली जबरदस्त.
पहिला विकेट जसा आपला सेम अभिषेक आऊट झाला तसा ह्यांचा पण आज कुशल परेरा लवकर आऊट झाला 1 वर. नंतर जी पार्टनर झाली कुशल मेंडीज आणि याची मॅचला घेऊनच गेली ती. त्यांनी 52 बॉलमध्ये 100 केले. वतून निसंक नॉटआउट राहिला. 10-4 5-6 आणि कुशल मेंडीज 51 केले 38 बॉलमध्ये. तर हेच पॅर्टनरशिपने वाट लावून टाकली ऑस्ट्रेलियाची मॅच जिंकण्याची. ऑस्ट्रेलियाकडे स्पिनर नाही तसे चांगले. झॅम्पा एक वाटत होता पण त्यांनी पण आज 4 ओव्हरमध्ये 41 रन्स दिले. ऑस्ट्रेलियाची बॉलिंग वीक बॅटिंग वीक दिसते ह्या पूर्ण वर्ल्ड कपमध्ये. बॉलरच नाही ना ज्यांना फास्टर बॉलर आहे व्यवस्थित ना स्पिनर आहे. मॅक्सवेल एवढा की मोठा प्लेअर काय एक मॅच त्यांनी खेळले आहे आणि कुठून जिंकवलं आहे. पण आता त्यांचं अपेअर म्हणजे आहे की नाही टीममध्ये तेच कळत नाही ना. बॉलिंगमध्ये काय करताना दिसत ना बॅटिंगमध्ये. मध्ये ते फिल्डिंगमध्ये पण तो जबरदस्त बाउंड्रीवरून थ्रो करून रनआउट किंवा अनबिलिव्हेबल कॅच पण असं काय आत्ता होताना ते दिसत नाही. तो बहुतेक त्याचा स्टॉयनिसचा यांचा लास्ट वर्ल्ड कप असावा हा. पण ऑस्ट्रेलिया यायला पाहिजे होती सुपर 8मध्ये. चांगलं कॉम्पिटिशन बघायला पाहिजे. पण सध्या त्यांची प्लेयर नाही आहेत तशी दिसतच नाही की ते पुढे त्यांची टीम येऊ शकेल. 1 साइडेड मॅच झाली शेवटी. वाटलेलं थोडं एवढा स्कोअर झाल्यावर की ऑस्ट्रेलियन्स थोडा मॅचमध्ये म्हणजे झॅम्पाकडून अपेक्षा होती थोडी विकेट घेईल 2-3 पण नाही होऊ शकलं. परत तो LS करून जो बॉलर आहे फास्टर त्यांचा तो पण मला वाटलं काहीतरी करेल पण नाही काही करू शकले ऑस्ट्रेलिया आणि हरले. बॅक टू बॅक दुसरी मॅच हरले. तर बघू त्यांचा पुढचा प्रवास कसा होतो आहे. कालच्या मॅचची परत आठवण येते इंडिया वर्सेस पाकिस्तान. काय मजा आली बघायला. आणि आता जे पाकिस्तानचे एक्स प्लेयर जे त्यांचे मीडियाचे जे रिॲक्शन बघायला येते तर मजा येते. मजा म्हणजे आपल्या दुश्मनीच आहे ना म्हटल्यावर दुश्मन हरतो तर त्यांचे जे रडगाणं असतं नंतरचं ते ऐकायला बघायला मजाच येते. आणि सध्या तो व्हिडिओ एक व्हायरल होत आहे. पहिलाच विकेट जो हार्दिक पांड्याने घेतला 3ऱ्या का 4थ्या बॉलला साहबजादा फरहान जो ज्यांनी बायोपिक केली होती बुमराला 2 6 मारल्यावर त्याला 0वर जी त्याची कॅच उडाली. तर नेहमी बॉलर कसा मागे बघतो कोण कॅच घेतोय कॅच घेतली की नाही. पण हार्दिक पांड्याने काय वेगळंच लुक दिलं. जेव्हा त्यांनी शॉट खेळला त्याला हार्दिक पांड्याला ही कॅच आहे म्हणजे लांब नाही गेलं घेणार. त्यांनी मागे वळूनच नाही बघितलं. तो बॅट्समनकडे बघत पुढे आला. जोपर्यंत ती कॅच होऊन गेली तरीसुद्धा तो हार्दिक पांड्या पुढेच बॅट्समनकडेच बघत होता. तर जसं क्रिकेटमध्ये शॉट कधी मारतो 6 जाते तेव्हा नो लुक शॉट म्हणतात. तसा हा नो लुक विकेट होता हार्दिक पांड्याचा. जबरदस्त मुवमेंट होता. मजा आली बघायला. तसंच आता पाकिस्तानचे जे एक्स प्लेयर आहेत ते लोक बाबर आझम साईन शाह आफ्रिदी शदाब हे ह्यांना टीममधून काढून टाका. म्हणजे पुढच्या मॅचला पण खेळू नका. कारण हे एवढे जुने प्लेयर आहेत 7-8 वर्ष आता सलग खेळतात आहेत तरीसुद्धा त्यांचा काय परफॉर्मन्स बिलकुलही नाही. शाहीन शाह आफ्रिदी तर पथेटिक एकदम डेंजरस. म्हणजे एवढा आता 6-7 वर्ष आली ॲक्च्युली कसा बॉलर होता तो जबरदस्त. 2 ओव्हरमध्ये 31 रन म्हणजे खूपच झालं हे काहीतरी. आणि शादाबला पण 1च ओव्हर मिळाली त्याच्यात पण त्याने 70 रन्स ना बॅटिंगमध्ये काय करू शकला. बाबर आझम तर हाईटच आहे. आणि बरं आलं ते पाकिस्तान लोकांना किंग विराट कोहलीवर कम्पॅरिझन करतात. अरे काय कम्पॅरिझन बनतं का. जरा पण नाही. ह्यानी आजपर्यंत एक जरी इतकं आता तर टेस्ट म्हणा ODI म्हणा 2020 एक पण मॅच बाबर आझमनी सिंगल हँडेडली जिंकवलेली कुठे आहे कुठे वाचण्यात आले कधी स्कोअर कार्डमध्ये कुठेच नाही बघितलं आहे. मग कसायला एवढं आहे त्याला आहे चांगला बॅट्समन पण तो कोहलीच्या लेवलचा नाही आहे. बॅट्समन म्हणून चांगला आहे पण त्याला हे लोक म्हणजे पाकिस्तानी चढून किंग कोहली करून की बाबर किंग काय ते करून वाट लावून टाकली त्याची पार. आणि आता त्याचं पण झालं. आता तो बहुतेक त्याचं लास्ट वर्ल्ड कपच असणार आहे. तर ह्या 3 प्लेअरवर जास्त हे होताना दिसतंय पाकिस्तानमधून.
बाकी ह्यांच्यावर पण होतच आहे साहबजादाबरोबर, म्हणजे छोट्या छोट्या टीम ॲक्च्युली मी बघितले ते साहबजादा फरहान वगैरे छोट्या छोट्या टीमबरोबर मोठे मोठे सिक्स विक्स मारून फास्ट रन्स करून दाखवतात. पण जेव्हा मोठी टीम येते तेव्हा कायच होत नाही. इंडियाबरोबर त्याचे आहे 250, पण काय ते पण एवढे काय चांगल्या स्ट्राईक रेटवर वगैरे नव्हते. ठीक आहे. तर हे असे प्लेयर आहेत पाकिस्तानचे. आणि कॅप्टनशिप काल खूप चुकीची झाली. जर तो वेडा सलमान अली आगा काय विचार करून एकतर पहिले त्यांनी बॉलिंग घेतली माहिती नाही. मी म्हणत होतो ह्या लोकांनी चुकी केली, कारण हे लोक चेझिंग ह्यांच्याकडून मुश्किलने चेज होतात. चेज एवढ्या प्रेशरमध्ये लास्ट वर्ल्ड कपचं आहे ना, लांब कशाला 119 केलेले इंडियाने ह्यांना 120 करायचे होते, ते सुद्धा ह्यांच्यानी झाले नाही. मग कशाला ते चेझिंगच्या भानगडी केले. आणि तिकडे त्या पिचचे हे पण होतं, जे पहिली बॅटिंग घेणाऱ्या टीम जिंकले आहेत ते काय ह्यांना कोणी टॉस जिंकून बुद्धी दिली. मला वाटतं पावसाच्या भीतीमुळे वाटतं त्यांनी घेतलं असेल की जर ओव्हर्स कमी झाले तर आपल्याला बेनिफिट मिळेल. तर तो एक निर्णय चुकला आणि नंतर त्यांनी स्वतः बॉलिंग घेतली. ब्रेव्ह डिसिजन. चला मी बोलतो चला कॅप्टनशिप आहे चांगली दाखवलं, लिडरशिप स्वतः फ्रंटला आला आणि पहिली ओव्हर घेतली आणि विकेट पण काढला. ओव्हर घेऊन विकेट पण काढणं महत्त्वाचं आहे. आणि 2 ओव्हरमध्ये 10 रन दिलेली. मग तू जर चांगली एवढी बॉलिंग टाकतो तर 4 ओव्हर टाकायला पाहिजे होतं तेव्हाच. आणि दोन्ही लेफ्टी होते, तिलक वर्मा आणि ईशान किशन. तर हा भाई 2 ओव्हर टाकून अब्रारला दिला बॉल, अब्रारला घेतला आणि आडे हात ईशान किशननी परत हा आला शदाबला पण ठोकला. अरे आणि जर तुम्ही ज्याचा एवढा हवा झालेला उस्मान तारिक बॉलर, मिस्ट्री बॉलर, त्याला तुम्ही जेव्हा तो मारतोय धुतोय ईशान किशन, तू तेव्हा आण ना त्या बॉलरला तिकडे. त्याला तेव्हा 11व्या ओव्हरला तोपर्यंत झालं काम तमाम करून टाकलं ईशान किशन, कारण मेन पॉवर प्लेच होता तो. ते जे रन आले त्याच्यामुळे इंडियाचा स्कोअर एवढा, म्हणजे मागचे प्लेयर म्हणजे जे काय त्याचं नाव सूर्यकुमार आणि तिलक वर्मा रन बॉल किंवा स्ट्राईक रोटेट खेळले त्या ह्याच्या इनिंगमुळे. नाहीतर जे लोकांना पण जर हा स्कोअर नसता पॉवर प्लेचा एवढा जास्त, तर त्या लोकांना पण स्कोअर वाढवण्याच्या ह्याच्यात विकेट जाण्याचे चान्स होते. पण ईशान किशनने ते जबरदस्तच बॅटिंग केली ती, नो डाऊट यार. खूप मोठी त्याची ही इनिंग होती आतापर्यंत त्याच्या करिअरमधली, कारण पिच एवढं इझी नव्हतं ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली. बॉलिंग खराब केली ह्या लोकांनी. मग तेच ही एवढी खराब कॅप्टनशिप केली त्यांनी. उस्मान तारिक त्याला 11व्या ओव्हरला आणलं. काय फायदा, त्यांनी एकच विकेट घेतला. रन्स भले त्यांनी 24 दिले, पण विकेट काय मेन तो विकेट घेणं मॅटर करत होतं ना तुम्हाला. तर खूप चुकलं. आणि बॅटिंगमध्ये पण अरे तुझे आत्ताच विकेट गेले तुमचा जो दोन्ही ओपनर, आणि तू पण पूल करायला जातोस आणि येड्यासारखा आऊट झालास. त्याच्यात बाबर आझमचा असा गेम आहे का स्लॉग स्वीप वगैरे मारणं. स्ट्राईक विकेट गेली ना, स्ट्राईक रोटेट कर ना. तो जो दुसरा विकेट त्यांचे उस्मान खान विकेट कीपर होता, तो मारत त्याच्या अंदाधुंदी लागतच होते ना 4. त्याला मारायला द्यायचं होतं, तू सिंगल करायचं होतं, चालवायचं होतं गेम. जो येईल त्याला हिटिंग केली असती त्याने. तर तो म्हणूनच तर त्याचं कम्पॅरिझन बनत नाही विराट कोहलीचं काय कॅल्क्युलेशन. अशा सिच्युएशनमध्ये विराट कोहली असताना तर मी असं म्हणत नाही मॅच जिंकलोच असतो, पण तो घेऊन गेला असता एंडपर्यंत आणि कदाचित जिंकलो पण असतो. जसं आपण लास्ट जे मेलबर्नमध्ये जिंकलेलो होतो तर जिंकलो पण असतो. पण ठीक आहे, ते स्किल असतं आणि टेम्परामेंट पण असतं, जे या बाबर आझममध्ये नाही. फुकट त्यांच्या लोकांनी चढवून ठेवल्या डोक्यावर. तर मरोत पण मजा येते बघताना. आम्ही तर अपेक्षा करतो परत सुपर 8मध्ये सुपर 8मध्ये नाही मिळणार, पण सेमीला वगैरे मिळू शकतात. तर आले तर बरं होतील. बघूया. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.